श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम. मित्रांनो घेऊन आलोय आज आणखी एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी. तर मित्रांनो आज जाणार आहे मी यात्रेत. तर आजचा शेवटचा दिवस आहे माझा सेलूमधला. तर म्हटलं तुम्हाला आमच्या इकडची यात्रा कशी बसते दाखवूनच जावं. तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्टे ट्यून. तर मित्रांनो आत्ता श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रातून आलो. तर आत्ता जातो आहे मी यात्रा बघायला फिरायला. तर बघू आता काय काय बसले मला माहीत नाही. एक पहिलाच दिवस आहे तर काय काय बसलं जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्या प्रणव मूर्तीकरनं गाडी इथं लावली आहे त्यांच्या रिलेटिव्हकडे. तो गेलाय त्यांना सांगायला की आम्ही बाहेर जाऊन यात्रेतून जाऊन येतो, तोपर्यंत गाडी राहू द्या. मी थांबलो जरा त्याचा वेट करत. प्रणवनं गाडी लावली तिथं. आता आम्ही जातोय, थोडं पायी जावं लागेल आम्हाला. तर बघा असे बॅरिगेड्स लावलेत गाड्या आतमध्ये जाऊ नये म्हणून. झाले सीन मस्त झालं. चल इकडून जायचं ना. हो 10 रुपये. रिकाम रिकाम दिसते ना. 2-3 दिवसात भरून जाईल पूर्ण. टोटल जागा नसते फिरायला. तरी मस्त दुकानं असतात पूर्ण. तर मित्रांनो महाराज हे शिर्डीचे साईबाबा यांचे गुरु होते. आणि महाराजांनी साईबाबांना म्हटले, तू पश्चिमेला जा, माझ्यापेक्षा तुझी कीर्ती होईल असे सांगितले. महाराजांनी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी या दिवशी समाधी घेतली. आणि समाधी घेतल्यानंतर तिथे स्वयंभूत व्यंकटेशाची चतुर्थभुज अशी मूर्ती प्रगटली. असे हे पवित्र ठिकाण म्हणजे केशवराज बाबासाहेब मंदिर. आणि इथे मार्गशीर्ष पौर्णिमेला भव्य यात्रा महोत्सव यानिमित्तच केला जातो. आणि या सप्ताहकाळात इथे भजन, गीते आणि पारायणे म्हटली जातात. आणि हे अतिशय सुंदर असे जे डेकोरेशन केले आमचे मित्र डॉक्टर गुरु यांनी केलं आहे. कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये कळवा. इकडं मस्त गर्दी आहे तिकडच्या पेक्षा. तर मित्रांनो आता आलोय आम्ही रातपाळे सेक्शनकडे. आता रातपाळे वगैरे बघायला भेटतील तुम्हाला. ब्रेक डान्स वगैरे जे जे काय असेल ते. चला जाऊ आपण. ठरले की रथपाळ्यात एखाद्या ब्रेक डान्समध्ये बसायचं पहिले. तर मग पहिले ब्रेक डान्समध्ये बसतो कारण की परत मी नाही येणार आहे. तर आजच काय ते आम्हाला एंड करायचं आहे. चलो मित्रांनो फायनली बसलो आहे आम्ही. दिस इज द लुक. तर आता खूप वर्षानंतर आम्ही दोघं सोबत बसलोय. अशात कधी बसलोच नाही जवळपास 3 वर्षानंतर. का रे बाकी टीमला मिस करतोय. अथर्व, गजू, गोविंद ते आज नाहीत. तर नेक्स्ट ईयर नक्की बैठो. चलो आज पप्पी के साथ हमारे प्रणव राजा के साथ एंजॉय करेंगे. चलो
झालंय आता. लहानपणी येतो तशी जशी लहानपणी यायची तशी येत नाही. असा फील नाही आला ब्रेक डान्स मध्ये. तर आता आम्ही जातोय मोठ्याला, बघू आता. चलो इकडे अभी क्या होता है. लेट्स सी. सेलू दिसते मस्त लुक आहे. प्रणव पण घेतोय आमचं शूटिंग. असा फील येतोय. मोबाईल पडेल रे भावा, गेम जाईल सगळा. मी तर नाही घेणार रिस्क, माझं चांगलंच मागणं आहे. मला ही पहिल्यापासून सवय आहे मोबाईल पकडायची. मोबाईलच पकडतो का? बड़ा हरामी हो बेटा. इसलिए काही पकडतो मी, पण ते. अच्छा, कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? मजा येते एकदम कडक लुक आहे, मस्त मजा वाटते जरा. आता आम्ही टॉपला आलो एकदम, पाहू शकतो तुम्ही. बघा जर्मनी, भारतात परभणीमध्ये सेलू. अरे कसलं भारी दिसतंय बघा. संत नारायण महाराज मंदिर. फायनली स्टार्ट झालंय. वरी जाताना एकदम खाली वाटायले. अरे खाली आता हवेत सिने. आता मजा येते खाली येताना. कडक वर येताना मोबाईल असं पूर्ण 180 मध्ये जातोय. 190 नाही. तो पांडा आहे ना, तो डायनासोर आहे का गांडूळ आहे ते काही कळलं ना. पण त्याला डायनासोरचं तोंड आहे आणि शिकून गांडूळ सारखी आहे. त्याला नाव काय द्यायचं? त्याला नाव काय द्यायचं तुम्ही शिकून. डायनासोर हे माणसाला खाऊन टाकते आणि गांडूळ करतात. म्हणजे काय म्हणावं त्याला? गांडू डायनासोर. गांडूळ डायनासोर नाव चांगले का? नक्की कळवा कमेंट मध्ये. नक्की कळवा. मिलेंगे के बाद. चलो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? प्रणव जी आमच्या पेट फाटली. तर मित्र आता एक किस्सा झालाय. प्रणवची पॅन्ट फाटली. एकदम सीन झाला क्रिएट चांगला.
यात्रेत असे जाताना वायर वगैरे बघा काही पण शॉर्ट सर्किट होऊ शकतं, असे आकडे टाकतात ते. हे पप्पीचा असा आमचा गेम झाला रातपाळ्यात बसून. प्रणव राजाचा आता प्रणवचं म्हणजे पॅन्ट फाटली आहे, चांगली फाटली आहे. बरं झालं पूर्ण नाही फाटली, नाहीतर इज्जत गेली असते सगळी 4 चौघात. तर आता आम्हाला पॅन्ट फाटल्यामुळे जावं लागतं घरी, नाही तर थोडा वेळ अजून थांबण्याचा विचार होता आमचा. तर चला व्लॉग आजचा यात्रेचा इथंच एंड करतो. व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम.